अण्णा देशाविरुद्ध काही बोलू नका ह. चुलीतलं लाकूड घालावं त्यांच्या पाठीत. आत्ता आणते हा. नानी मी काय म्हणते, एवढं करण्यापेक्षा मी आणलेले कपडे तू घालत का नाहीस? ते जास्त सोयीचं नाही का बाळा? मी नाही घालणार. तुम्ही काय, तुमचे वडील घालतील. झालं मग. लाकूड आणावं सौभाग्यवती. निघालेच होते मी. मला सांगा का हा एवढा सगळ्यांचा हट्ट? हट्ट नाही, मान देणं म्हणतात त्याला. अहो पण तत्व ती घाला चुलीत, आणि कपडे ते घाला अंगात, नानी ते गेले लाकडात. अरे काय बोलतोयस दादा? लाकडं हा, आणायला. आणण्यात. त्यांचा प्रेमाचा आग्रह हा अखेरचा शब्द असतो या घरात. वहिनी, तू मला टोमणा मारतेस? तुम्हाला टोमणा मारायची माझी काय विषाद आहे? मी खरं तेच सांगते. त्यापेक्षा कपडे घाला असं सांगा त्यांना. ती आता एवढं म्हणते तर घाल की कपडे. बाळा, तू एक काम कर, तू ते कपडे आणि हॅट घालून ये बरं. नाही नको ना नानी. दादा, तू बोललास का काही? आधी मी त्यांच्या आईंशी बोलतो. बघू कसा दिसतोय आता. मग घातले तुम्ही त्या दिवशी कपडे? अगं काय करणार, अण्णांपुढे आमचं कोणाचंच काही चालत नव्हतं. पण दिसत होतास मात्र अगदी दृष्ट लागण्यासारखा हो. हट. हट नाही, हॅट. बाई 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 बाई, काय जंटलमन दिसतोयस, अगदी इंग्रज ब्रिटिशच. तेच मला आवडत नाही. त्यात न आवडण्यासारखं काय आहे? मी दृष्ट काढते हा. ए नानी नको ग, नानी नको ग. केवढा छान दिसतोयस. छान कसला? जोकर दिसतोय. ते तुम्ही आहातच. झालं आत्या तुझं झालं आता माझं काय व्हायचंय? समाधान. हे बघ बोक्या, असं काही सगळं 100% वाईट 100% चांगलं असं नसतं. मला मान्य आहे तू तिरस्कार करतोस इंग्रजांचा, पण तू समजतोयस तेवढे काही इंग्रज वाईट नव्हते बरं का. इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं म्हणून आपल्या देशात सुधारणा झाली, लोक सुधारले, शिक्षित झाले. नाहीतर पाहतोयस ना काय अवस्था होती आपली. चांगल्या गोष्टी झाल्या तशा वाईटही झाल्या, मान्य करते मी, पण चांगल्या झाल्या ना. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे बोक्या. त्यांच्याकडचा सूर्य कधी मावळत नाही असं म्हणतात जगात सगळीकडे. त्याचा आपल्याला फायदा होईलच. काळानुरूप आपण बदललो नाही ना बोक्या, तर जगासाठी अडचण होऊन बसू आपण. लक्षात ठेव तू. त्यामुळे बदललं पाहिजे. हा मग बदलू आता कपडे. कसली प्रोग्रेसिव्ह होती ना दमुआजी. डोमलाची प्रोग्रेसिव्ह. अगं गुलामगिरी इंग्रजांची. अरे मला तर ती खूप सेन्सिबल वाटली. हा अजिबात नाही. नाही म्हणजे ही दमवत त्या मनानं चांगली होती, मान्य आहे मला. पण तिचं म्हणणं मला पटायचं नाही. म्हणायची काय माहितीये, इंग्रज आले, त्यांनी आपल्यावर राज्य केलं म्हणून निर्णय सुधारणा झाल्या म्हणे. म्हणजे आपली प्रगती झाली असतेच की ते आले नसते तरी. बाबा, इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, ते निघून गेले, पण त्यांचं तुमच्या मनावरचं राज्य काही संपत नाहीये. काहीतरीच हा उमा. बाबा, तुमची सगळी नाती इंग्रजांवर ठरतात. हं? इंग्रजांचे शत्रू ते तुमचे मित्र आणि त्यांचे मित्र ते तुमचे शत्रू. म्हणजे निर्णय शेवटी इंग्रजांवरच ठरतो ना. तुमचं मन इंग्रजांनी व्यापलंय. तुम्ही अजूनही गुलाम आहात इंग्रजांचे मनाने. वा 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 उमे, काय बोललीस तू? या करता तुला 100 साड्या देणार आहेस का? देणारे असं नाही म्हटलं मी. 100 साड्या तुला मिळाव्यात असं तुझं वाक्य होतं. ए नानी, तू काय तिचं कौतुक करतेस? 100 साड्यांचं वाक्य म्हणे. उमीला ना समजच नाही अजिबात. तिच्यावर कशाला डाफरतोयस? उगीच आपला काहीतरी राग मनात धरून बसायचा. तुला काही कळतच नाही. एवढा मोठा घोडा झाला तरी अजून तुला अक्कल आलेली
तुझं हे नेहमीच आहे नानी. नाही तुला माझ्याबद्दल काही वाटलंच नाही, तेव्हाही नाही आणि आताही नाही. म्हणे इंग्रज माझ्या मनावर राज्य करतायत. मूर्ख मुलगी, थोडे बेसिक कळत नाही तिला. अरे मी म्हणजे काय ए बोक्या, ए बोक्या, ए बोकड्या, बोल नकोस तू माझ्याशी नानी. मग कोणाशी बोललो? नेहमीच आहे तुझं. मी जन्म दिलाय तुला, पश्चाताप होतोय का तुला त्याचा? असं मी गमतीनं म्हणायची. ते नेहमी सिरियस असतं, फक्त गमतीचं वेस्टर्न लावतेस त्याला, बाकी काय नाही. सॉरी बाबा, मी असं बोलायला नको होतं. तू तर गप्पच बस बुमा. काय झालं गप्पा बस? म्हणाली ना सॉरी म्हणून. आता काय उपयोग सॉरी म्हणून? अरे पण एवढं काय झालं? तुम्हाला कोणालाच माझ्याबद्दल काय वाटत नाही. तसं काही नाहीये हो. ही मालू, तिला माझ्यापेक्षा दिलू बाळाचा जास्ती पुळका आहे. असं असतं तर इतकी वर्ष लंडनला जायला थांबली असती का ती? बाबा गप्पा बस, तू तर काय बोलूच नकोस. देवानं तोंड दिलं म्हणून वाटेल ते बोलायचं. तुला नेहमी तिचाच पुळका. बरोबर आहे, आहेच तशी ती. ती कशी का असे ना, पण माझ्या विरुद्ध काही असलं की तिची बाजू घ्यायलाच पाहिजे ना. मी तुझी आई आहे, काही वैरीण नाही आहे. काय माहित. काय काय म्हणालास? अरे जनाची नाही, निदान मनाची तरी काहीतरी लाज ठेवायला हवी होते. नानी जाऊ दे ना ग. काय जाऊ दे, काय बोलू दे तिला. अरे शाण्या, तू जर मला नको असतास तर कधीच मी तुझं दत्तक विधान करून तुला देऊन टाकलं असतं दमूवंशला. काय? मग दमूवंश कशासाठी आली असं वाटलं तुला? कशासाठी? दमूवंश चांगल्या श्रीमंत आणि घरंदाज होत्या. नवरा चांगला शिकलेला होता. त्यांच्या संसारात एकच कमतरता होती. सगळं करून झालं रे दादा. उपास तपास, नवस, डॉक्टर, वैद्य, हुकूम, हकीम, सगळं करून झालं, पण काही उपयोग नाही रे दादा. आमच्या नशिबात अपत्य सुख नाहीच. नाही, मला काय वाटतं दमूबाई, असं निराश होण्याचं काही कारण नाही. पण वस्तुस्थिती ती स्वीकारावी लागेलच ना रे दादा. पण मला काय वाटतं दमूबाई, तुमचं आई होण्याचं वय अजून गेलेलं नाहीये. खरंच सांगतो मी, माल तू बेवाई. नाही अरे, तुला कल्पना की मला कल्पना असेल नाही याची? हो, या वयात आई अगं, नाही होऊ शकत या वयात. मी मोजतोच कसले. नाही होऊ शकत मी आई या वयात. नाही सुख ते आमच्या नशीब. नाही दमू. अरे मी यांना काय म्हणाले, काय करा तुम्ही दुसरं लग्न. हा? अरे असं कसं? दादा, इतका पैसा आहे, इतकं सोनं नाणं आहे, जमीन आहे, एवढी सगळी प्रॉपर्टी. काय तिकीट? नाही रे, एवढी सगळी टिटवी कशी असेल? एवढी सगळी प्रॉपर्टी कळलं मला. प्रॉपर्टी आहे. काय करायचं त्याचं? हो. आणि आमचे हा काय? ही म्हणतात नाही करणार दुसरं लग्न. हो नाही, ते बरोबरच आहे त्यांचं. बरोबर आहे. पटतंय रे मला, पण मग निदान मूल दत्तक तरी घ्यायला हवं ना. हा चांगला उपाय. हो ना. परक्याचं मूल कशाला घ्यावं म्हणते मी. आपलं कुणीतरी असावं. हो हे म्हणजे मला नाही कळलं. मी विचार करते बोकूलाच दत्तक घ्यावा म्हणते. बोक्या, अरे अत्तर दे, मी बहीण आहे तुझी. तर मिळाली की हे विसरतेस तू. हा, पण मी तुझा सदरा घातल्यावर तू पण आकाश पाताळ एक करतो. मग मी काय तुझा परकर घालू? घाल मग, मला चालेल. मी घालणार आहे. तुला कसं चालेल? चालणार कसं मला? मी मुलगा आहे. मी म्हणते बिघडलं कुठे रे? अगं परकर घातलं तर हरकत काय? तसं नाही रे, मी माहेरी असेपर्यंतच हे सगळं करू शकते ना. उद्या सासरी गेले ना की रडत बस बहिणीच्या आठवणीत. काय म्हणालीस? रडत? कोण रडणार आहे तुझ्यासाठी?
का तुला असे गैरसमज आहेत स्वतःबद्दल? उलट तू जाशील ना लग्न होऊन सासरी, हत्तीवरून साखर वाटेन मी. हत्ती आणणार कुठून? बंडी कशासाठी आहे? आपण बंडीच्या घरी पत्र धाडू आणि सांगू आमचं हत्ती आम्हाला परत द्या, आम्हाला जरा साखर वाटायची आहे. आणि आपला हत्ती जर परत नाही पाठवला ना तर मी हिला सांगेन, दमू आत्याला. दमू आत्या खूप श्रीमंत आहे, तिच्याकडे खूप पैसे आहेत. ती हत्तीवरून साखर काय ती साखरेवरून सुद्धा हत्ती वाटेल, इतकी श्रीमंत आहे. हो. लाज नाही वाटत तुला असं सगळं बोलायला? लाज कशाला वाटेल? नाही वाटत. बोकड्या टोकड्या अत्तर दे. घे 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 दे. अण्णा, ना, ना, सांगितलं बोक्या घे. बोक्या नाही. भांडू नका रे बाळांनो. आता कोणाला माहिती किती काळ तुम्ही एकत्र आहात. म्हणजे हा, अरे आता माझं लग्न नाही का होणार? त्या दिवशी पहिल्यांदा मला जाणवलं आपला जीव अडकलाय. आपला लेक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. ती पहिली आणि शेवटची मिठी असेल तू मला मारलेली. यानंतर आणखीन 1-2 वेळा मी तुला अशीच मिठी मारली होती. हो, पण तशी कधीच झाली नाही. पण या मिठीत मी तुला गमवते की काय अशी मला भीती वाटत होती. पण तेव्हा तू मला सांगितलं का नाहीस? सांगितलं असतं तर तू थैमान घातलं असतंस. ते मी घातलंच की नंतर. अण्णा केवढे रागवले होते. अगं मी काही लहान होतो का दत्तक जायला? अरे लहान आणि मोठा याचा प्रश्न नव्हता बाबा. बाबा पण तुम्ही जायचंत ना दत्तक. चांगले श्रीमंत झाला असतात तुम्ही पण आणि आम्ही सुद्धा. असली श्रीमंती काय कामाची? बाबा श्रीमंती श्रीमंती असते, त्यात असली तसली काही नसतं. हे बघ उमा, मला दमू आत्याची तत्व पटत नव्हती. बर नानी, मग तू काय सांगितलंस? काय करणार, मी परत माझ्या खोलीत गेले. तरी सुद्धा त्यांचं आणि दमू वंशंचं बोलणं चाललंच होतं. हो, पण मग काय म्हणणं होतं अण्णांचं? नाही, ते सांगत होते दमू वंशन, मुलगा म्हणून तू किती नालायक आहेस. तुला दत्तक घेऊन त्यांना काहीच हासिल होणार नाही. वाटलंच मला. माझ्याबद्दल चांगलं बोलणं त्यांना जन्मात जमलं नाही. नाही, मला काय वाटतं बरं का दमूबाई, तुम्ही बोक्यांच्या बाबतीत पुनर्विचार करावा. असं का म्हणतोयस तू दादा? बोके हे काही आदर्श चिरंजीव नाही. हे बघ दादा, जगात असं कुणी आदर्श असं काही नसतं. अरे पण एक किमान गुणवत्ता असावी की नाही अंगात मुलगा म्हणून. मला असं अजिबात वाटत नाही दादा. तेच माझंच अपत्य आहे, पण पूर्ण वाया गेलेलं आहे. दादा काय रे, तुम्हाला सांगतो दमुते, तुमच्या जागी जर आम्ही असतो तर त्यांना दत्तक घेण्याऐवजी निपुत्रिक राहणं पसंत केलं असतं. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. नसेल द्यायचं तुला बोक्याला दत्तक तर नको देऊस. नाही राहू दे, ठीक आहे. तसं नाही दमुते. दत्तकच काय, तसंच त्यांना कोणी नेलं तरी आम्हाला चालणार आहे. तसंही त्यांचा काही उपयोग नाहीये. बॅरिस्टर होण्याची तर त्यांची योग्यताच नाही. मी बोलू का जरा? बाई गं, इथे म्हटलं मी. इथे इथे काय ग वहिनी, कधीपासून ऐकत होतीस आमचं बोलणं? बराच वेळ झाला. दादा अरे सांग, नाही चोरून ऐकते. मग ठीक आहे, तरी ऐकलंच आहे तर नीट बोलू एकदा त्यांच्याशी. नाही तसं नाही, म्हणजे आपलं बोलणं झाल्यावर आपण सांगणारच होतो ना तिला. असं काही आपण लपवणार वगैरे नाही. आणि वहिनी आता ऐकलंयस ना तर तूच सांग बाई, काय वाटतं ग तुला? कशाबद्दल? आपलं कार्ट कसं आहे ते अगदी खरं खरं सांगा आहे ना. बरं का दमोवंश, हे म्हणतात तितका तो काही वाया गेलेला नाहीये. हा तेच तर म्हणते मी, तेच तर सांगते ह्याला. आणि दुसऱ्या कुणाला वारस करण्यापेक्षा आपल्या घरातला माणूस असेल तर कधीही बरं ना. म्हणजे आमची म्हातारपणी सेवा करेल,
आणि असं नाही ना होणार, हे करणार नाही, ते करणार नाही, अमुक होणार नाही, ढमुक होणार नाही, असं काही सांगायला नको, स्वतःहून करेल ना म्हणून. आणि आमच्याकडे दत्तक यायचं असेल ना तर आमच्यासारखं राहावं, बोलावं लागेल ना, घर समजावं लागेल, रीतिरिवाज समजून घ्यावे लागतील. नाही दत्तक म्हणून बोक्या जरा मोठा नाही का वाटणार? एवढ्या मोठ्या घोड्याला दत्तक घेतं का कुणी? नाही वहिनी, तुझं म्हणणं अगदी खरं आहे बघ, म्हणजे काही चुकीचं नाही त्यात. मला काही असं नको आहे, आमच्या ह्यांच्याकडचं कुणी मला दत्तक नकोच आहे. मला कसं माझ्या माहेरचं आपलं माणूस वाटावं असं हवंय. विमाचं आणि माझं पटतच नाही, तुला माहितीये. ती काय तिची मुलं मला दत्तक देणार नाही, म्हणून मग म्हंटल अगं मी दादाला विचारावं. नाही करे दादा? नाही, आमची काहीच हरकत नाही. तुम्हाला चालणार असेल तर न्या त्या गाढवांना, म्हणजे एकच गाढव आहे, नंतर पस्तावाल नक्की. असू दे, मी सगळं शिकवेन बोक्याला. म्हणजे कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं. म्हणून तर त्याच्यासाठी ते कपडेही आणलेत नाही का. असं उंची थाटात कसं राहावं, जमीनदारी रुबाब कसा असतो, हे सगळं शिकवेन मी त्याला, आणि शिकेल तो. अवघड आहे, अवघड आहे. नाही, मिलिटरीत जाण्याचा खूळ आहे ना त्याच्या डोक्यात. हो का? असू दे, माझी काही ना नाही, कुठेही जावं त्याने, पण राहील शेवटी आमच्याच घरी, नाही का. मी काय म्हणते दमुवंश, बघा हा, म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर नळीला का नाही तुम्ही दत्तक घेत? अगं बाई, नळी अहो, त्यांना वारसदार हवाय. नाही दादा, असं काही नाही, म्हणजे नळी सुद्धा चालेल. मी नळीचं लग्न लावून दिलं की ती आणि तिचा नवरा आमच्याकडे घर जावई म्हणून राहतील, त्यात काहीच अडचण नाही. हा, तेच म्हणतेय मी. पण नळी फार भयंकर ओरडून बोलते हो. नाही, पण शिकेल ना हळू बोलायला, हळूहळू. किती घाणेरडे गैरसमज आहेत तुमचे. अशी कशी शिकेल? आजपर्यंत नाही शिकली. नाही, अवघड आहे, असं नाही होऊ शकत, अवघड आहे. हे बघा वंश, ठरवलं तर काहीही अवघड नाहीये. नाही, पण तरीही मला असं वाटतं बोकूला शिकवणं जास्त सोपं आहे. नाही, आम्हाला विचाराल तर 2 मुलांमध्ये आमच्या नळीबाई जास्त हुशार, जास्त तडफदार, जास्त प्रेमळ, जास्त समंजस अशा आहेत. समंजस कधी वाटली तुम्हाला? नेहमीच वाटत आली. बघा बाई, मला तरी असंच वाटतं की नळीलाच तुम्ही दत्तक घ्यावं. तुमच्याकडे चांगली खपेल ती. नाही नाही, नळी नाही, नळीला आम्ही नाही पाठवू शकत. का? नळीवर जीव आहे आमचा. हो, दमू वंशांना चांगला माल नको का द्यायला? माल? हो, तेही खरंच म्हणा. बघा, ठरवा दोघं. मला जरा 2 दिवस द्या, मी बोलते त्यांच्याशी. हो, बोल ना ग, पण हळू हळू बोल. हो, हळूच बोलते. हा, रात्र झाली, हो झोपायला चला. हो, आलोच. तुम्ही बिनघोर झोपा. तिकडे हो, तिथेच चाललोय. कधी पोचणार हा देव जाणे. नानी, हे तुझं माझ्यावरचं प्रेम, म्हणजे? तुझ्या दृष्टीनं मी चांगला माल नव्हतो. अरे नाही नाही, तसं नाही रे बाळा. कसलं बाळा आणि कसलं काय? तसं नाही रे बाबा. मी दमू वंशांना जे सांगितलं त्यात माझं कारस्थान होतं. कसलं कारस्थान? दमू वंशांनी यांच्याकडे दत्तक घेण्याची गळ घातली म्हटल्यानंतर यांचं त्यांच्या समोर काही चालणार नाही हे मला माहितीच होतं. त्यामुळे तुम्हा दोघांपैकी कोणाला तरी एकाला दत्तक जावंच लागणार होतं. अण्णा काही बहिणीचं मन मोडायची नाहीत हे मला ठाऊक होतं. मग मी असा विचार केला, अशी ती 6 महिन्यांनी सासरी जाणारच, त्याच्यापेक्षा ती जर त्यानं दत्तक गेली तर अनायसा श्रीमंत घर मिळेल तिला, आणि तू इथे माझ्या जवळ राहिला असतास. असा माझा दुहेरी स्वार्थ होता. हा, आता आठवलं. तू मला अचानक मोठ्यानं बोलायला सांगितलं होतं. अरे तुझ्या कानावर हे जेव्हा पडलं